पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 15 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मांजरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवराज आप्पा घुले यांची खास प्रतिक्रिया नक्की पहा। आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी माझा जो विश्वास टाकला आणि मला जो हेवी फॉर्म दिला त्याच्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या माझे सगळेच नेते असतील, माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, माननीय मुरली अण्णा मोहोळ असतील, माननीय योगेश अण्णा टिळेकर आमचे आमदार असतील, त्यांनी जो माझा विश्वास टाकला आणि मला जी संधी दिली, प्रथम मी ह्या सर्वांचीच म्हणजे आता त्याचं नाव घ्यायचे म्हणतं आमच्याकडं कोर कमिटी काम करते, कारण आमचा पक्षच कोणाचा इंडिव्हिज्युअल नाही, सर्वसामान्याचा कार्यकर्त्याचा पक्ष आहे। त्यामुळे मी सर्वच आमच्या नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी माझा विश्वास टाकला। मांजरी प्रभागामधून तुम्ही सरपंच म्हणून कामगिरी केलेली आहे, त्या बेसवर तुम्हाला तुमच्या पॅनलला पुणे महानगरपालिकेत कशा पद्धतीने संधी मिळेल, काय आव्हान जनतेला करावं? जनतेला आज मांजरी गाव जे आहे आणि मांजरी गावामधला विकास आहे त्याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की मांजरी गावामध्ये जसं म्हणजे थोडक्यात स्वातंत्र्य झाल्यापासून पाण्याची योजना ही माननीय योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून मी करू शकलो, रेल्वेचा उड्डाणपूल करू शकलो, त्याच्यानंतर अख्खा मांजरीचा मेन रोड 4 लेनचा आला, अख्ख्या मांजरीमध्ये 6 कोटीची लाईटची योजना केली, म्हणजे सगळीकडं प्रत्येक गली वळामध्ये मी लाईट बसवली। मांजरीमधल्या प्रत्येक घरामध्ये म्हणजे 30,000 कुटुंबाला मी 60,000 ओल्या सुक्याच्या डस्टबिन दिल्या। मांजरीमध्ये घराच्या नोंदी मी फुकट केल्या आणि मांजरीमध्ये जी गोरगरीब होते, जे शासकीय जागेमध्ये गायरान जागेमध्ये राहत होते, त्या गोरगरिबांना मी त्यांचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी 1800 लोकांना मी आड्डाचे उतारे दिलेत। एवढंच करून आम्ही थांबलो नाही, तर आज तुम्ही विचार करा की केशवनगरवरनं जर बाहेर पडायचं असतं मांजरीकराला तर 1 ते 1.5 तास तो केशवनगरमध्ये अडकला असता। आज मांजरीचा रेल्वे ब्रिज नसता तर मांजरीवाली रेल्वे ब्रिजला 1-1.5 तास अडकले असते। बापकरमळ्यातनं जायचं म्हणलं तर रेल्वेच्या खालनं जावं लागतं त्या पुलाच्या, तर तिथं हाईटची गाडी जाऊ शकत नाही आणि आजी चुकून एखादी हाईटची गाडी आली आणि जर ट्रॅफिक जाम झालं की 1-1 तास निघत नाही। बरं, ते सगळ्या गोष्टी सोडून मी पहिला सरपंच असेल मला असं वाटतं कारण का खूप मोठ्या ग्रामपंचायती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर पोटामोजण्यासारख्या असू शकतात किंवा 550-100 असू शकतात, त्यातली एक माझी ग्रामपंचायत होती आणि मी त्या ग्रामपंचायतीमध्ये 2021ला गाव माझी ग्रामपंचायत कॉर्पोरेशनमध्ये वर्गीकरण झाली। त्याच्या आधी 21च्या आधी मी महिला अस्मिता बोध आणि अपंग कल्याण केंद्र करणारा पहिला सरपंच असेल ज्यांनी महिलांचा विचार केला, ज्यांनी गोरगरीब जनतेला स्वतःचं हक्काचं घर मिळेल म्हणून आड्डाचा उतरायला आणि जो ज्यांना जे आहेत अपंग आहेत त्यांच्यासाठी मी अपंग कल्याण केंद्र बांधलं। म्हणजे आज ज्या पद्धतीने मी मांजरीचा गावाचा विकास केला आहे त्याच्यानंतर मी मांजरी सोलापूर हायवेचा ज्येष्ठ नागरिक संघाचा मी अध्यक्ष आहे, संस्थापक अध्यक्ष, म्हणजे प्रत्येक गटामध्ये किंवा वयोगटामध्ये मी विचार करतो आहे। त्याच्यानंतर मी एन्व्हायरमेंटचा विचार करून ज्यावेळेस मला कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये मी 4,500 झाडं लावली किंवा लावण्यासाठी विनंती केली, ती झाडं मी 2 लाख रुपये देऊन विकत आणली होती। आज मी माझ्या घरापाशी जर तुम्ही गेले कधीही जा तर 3,000 झाडं मी छोट्या बॅगमध्ये आणली होती, ती मला 40, 42, 45 रुपयाला मिळाली होती, ती आता मी मोठ्या बॅगमध्ये ट्रान्सफर केली आणि ती ज्या 10-12 फुटाची होते त्या झाडाची नर्सरीमध्ये किंमत असती 600 ते 700 रुपये, तर त्या 3,000 झाडांची किंमत होईल म्हणजे 600 रुपये म्हणतं 18 लाख रुपये, 700 रुपये म्हणतं 21 लाख रुपये। मी जनतेला हेच सांगेन की रस्ता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, पाण्याची योजना हे सगळेच पुढारी करतात, पण जो माणूस तुमच्या महिलांचा स्टार्टअपचा विचार करतो, तुमच्या मुलांच्या आरोग्याचा विचार करतो, तुमच्या शिक्षणाचा विचार करतो, कारण का मी माझ्या काळामध्ये सगळ्या अंगणवाड्या मी व्यवस्थित डेव्हलप केल्या। काही लोकांचं म्हणणं होतं की अरे अंगणवाडीचं तुम्ही सांगताय कशासाठी करताय, मग त्यावेळेस मला एकांना सांगायला लागलं
गोरगरिबाची पोरं नाही शिकली तर काय करतील. तर एक जण पटकन बोलून गेला चुकीचीच कामं करण. म्हणलं चुकीची कामं करण कोण, काही चोऱ्या करण कोण, काय करण. तर कुणाच्या घरी करणार आहे, माझ्या घरी. म्हणलं सगळ्या श्रीमंतांच्या घरी. म्हणलं त्याच्यासाठी शासनाने विचार करून केला आहे की महिला बालकल्याणचा 10% निधी जो असतो तो अशा गोष्टीसाठीच वापरायचा असतो. त्याच्यातनं मी सगळ्या अंगणवाड्या डेव्हलप केल्या. माझ्याकडं जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा होत्या ज्या शासकीय जागेत होत्या आणि त्या पाडायला लागल्या होत्या, कारण का त्या माझ्या माहितीनुसार स्वातंत्र्य झालं त्याच्यानंतर नुकत्याच बांधलेल्या होत्या. त्या शाळा डेव्हलप करायला परमिशन मिळत नव्हती. मी त्या रिपेरिंगच्या नावाखाली अख्ख्या डेव्हलप केल्या, म्हणजे पाडून परत. तर माझं असं म्हणणं की जो विरोधक आहे, जो सांगतोय की मी हे करन ते करन, त्यांच्याकडे 25 वर्षे गाव ताब्यात होतं. त्यांनी काय केलं आणि ते काय करणार आहे हे गावाला माहिती आहे. आणि मांजरीतला जो सुज्ञ नागरिक आहे त्याला मी वेगळं काय सांगावं असं मला वाटत नाही. तर नक्की माझा विचार करेन. माझ्याबरोबर जे 4 उमेदवार असतील भारतीय जनता पार्टीने दिलेले, म्हणजे आज